एसएससी जीडी भरती 2025 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हापासून एसएससी जीडी भरतीची आन्सर की आली आणि तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट आहे की सर एसएससी जीडी भरतीचा या ठिकाणी रिझल्ट कोणत्या तारखेला लागणार आहे, रिझल्ट कोणत्या महिन्यामध्ये एसएससी जीडी भरतीचा लागणार आहे। त्याचबरोबर जे एसएससी जीडी भरतीमध्ये कोणकोणत्या शिफ्ट हार्ड होत्या तर त्या शिफ्ट मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे की एसएससी जीडीचे जेवढा पण शिफ्टचे पेपर झाले तर कोणकोणती शिफ्ट हार्ड होती, पहिली शिफ्ट झालं, दुसरी, तिसरी, चौथी, कोणकोणत्या तारीखची शिफ्ट हार्ड होती याबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर कोणकोणत्या शिफ्टचे नॉर्मलायझेशन मध्ये किती मार्क या ठिकाणी वाढणार आहे तर याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला या ठिकाणी तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे आणि त्याचबरोबर तुम्हाला किती मार्क पडले हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा। कमेंट तुम्हाला कशी करायची की तुमची कॅटेगरी तिथं लिहायचं, तुम्ही एसटी कॅटेगरीचे असाल तर एसटी आणि तुम्हाला किती मार्क पडले त्याच्यासमोर ते कमेंटमध्ये तुम्ही या ठिकाणी लिहा जेणेकरून आपल्याला सुद्धा एक अंदाज या ठिकाणी लागणार आहे की मुलांना किती मार्क या ठिकाणी म्हणजे 130 वाले मुलं किती आहे, 120 वाले किती आहे, 110 वाले किती आहे, 100 वाले किती आहे, 90 मार्क वाले किती मुलं आहे, तर हा अंदाज आपल्याला या ठिकाणी लागणार आहे। ठीक आहे, तर हे नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा। तर आता एसएससी जीडी भरतीचे जे आहे आता पेपर पूर्ण झाले, आन्सर की सुद्धा आले आणि सर्वांनी आपला आपापले मार्क या ठिकाणी चेक केले आणि आशा करतो की तुम्हाला या ठिकाणी चांगले मार्क एसएससी जीडीच्या आन्सर की मध्ये पडले असेल। ठीक आहे, तर आता जे नॉर्मलायझेशनचे जे मार्क आहे तर हे सध्या वाढायचे एक लक्षात ठेवा। ठीक आहे, नॉर्मलायझेशनचे जे आपले मार्क वाढणार आहे ज्यावेळेस आपला रिझल्ट लागणार आहे त्यावेळेस आपल्या या ठिकाणी नॉर्मलायझेशन मध्ये मार्क वाढणार आहे, तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे की किती मार्क आपल्याला या ठिकाणी वाढले म्हणून। ठीक आहे, तर एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट कधी लागणार आहे, एसएससी जीडी भरतीचा निकाल कोणत्या तारखेला लागणार आहे असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर पहा मी तुम्हाला आताच सांगून देतो, एसएससी जीडी भरतीचा जो रिझल्ट आहे तर इथून लागायला थोडासा टाइम आहे, जवळपास मे महिन्यापर्यंत तुम्हाला या ठिकाणी रिझल्ट पाहायला भेटणार आहे। जवळपास एप्रिल ते मे महिन्यामध्ये या ठिकाणी रिझल्ट लागणार आहे। एप्रिलच्या एंडिंगला सुद्धा रिझल्ट लागू शकते किंवा मे महिन्यामध्ये सुद्धा रिझल्ट लागू शकते। ठीक आहे, आणि ह्या वर्षी ग्राउंड सुद्धा आपले लवकरच या ठिकाणी चालू होऊ शकते, तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। ठीक आहे, तर आता नॉर्मलायझेशन मध्ये कोणकोणत्या शिफ्टचे किती मार्क वाढणार आहे ते मी तुम्हाला सांगून देतो, कोणकोणती शिफ्ट हार्ड होती याबद्दल। ठीक आहे, जे शिफ्ट हार्ड होते त्याचे जे जास्त मार्क या ठिकाणी वाढणार आहे लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि मी तुम्हाला हेच सांगणार आहे की कोणकोणत्या शिफ्ट जास्त हार्ड होते त्याचे जास्त मार्क या ठिकाणी वाढणार आहे। ठीक आहे, तर 6 फेब्रुवारीचा पेपर होता तिसरी शिफ्ट, तर हा पेपर या ठिकाणी हार्ड होती ही शिफ्ट आणि नॉर्मलायझेशन मध्ये तुमचे जे मार्क वाढणार आहे 18 मार्क तुमचे या ठिकाणी वाढणार आहे। त्याचबरोबर 25 फेब्रुवारीला एसएससी जीडीचा पेपर झाला होता, शिफ्ट होती दुसरी, तर नॉर्मलायझेशन मध्ये जवळपास तुम्हाला 17 मार्क या ठिकाणी वाढणार आहे। त्याचबरोबर 5 फेब्रुवारीला एसएससी जीडीचा पेपर झाला होता तिसरी शिफ्ट, तर नॉर्मलायझेशन मध्ये 17 मार्क तुम्हाला वाढणार आहे। त्याचबरोबर 12 फेब्रुवारीला एसएससी जीडी भरतीचा पेपर झाला होता, शिफ्ट होती तिसरी, तर नॉर्मलायझेशन मध्ये तुम्हाला जवळपास या ठिकाणी 16 मार्क या ठिकाणी वाढणार आहे। ठीक आहे, त्यानंतरचं जे 12 फेब्रुवारीला एसएससी जीडीचा पेपर झाला होता। ठीक आहे, 12 फेब्रुवारीला एसएससी जीडीचा पेपर झाला होता, शिफ्ट होती तिसरी, तर नॉर्मलायझेशन मध्ये जे मार्क तुम्हाला वाढणार आहे जवळपास 17 मार्क तुमचे नॉर्मलायझेशन मध्ये वाढणार आहे। ठीक आहे, त्यानंतर 13 फेब्रुवारीला एसएससी जीडी भरतीचा पेपर झाला होता, शिफ्ट होती पहिली, तर ह्यामध्ये जे नॉर्मलायझेशनचे मार्क वाढणार आहे तर जवळपास 16 मार्क तुमचे नॉर्मलायझेशन मध्ये वाढणार आहे। त्यानंतर 10 फेब्रुवारीला एसएससी जीडीचा पेपर झाला होता, शिफ्ट होती पहिली, तर यामध्ये नॉर्मलायझेशन मध्ये 16 मार्क तुमचे या ठिकाणी वाढणार आहे। ठीक आहे, त्यानंतर जर पाहिला पण 10 फेब्रुवारीला एसएससी जीडी भरतीचा पेपर होता, शिफ्ट होती तिसरी, तर नॉर्मलायझेशन मध्ये जवळपास 16 मार्क तुम्हाला वाढणार आहे आणि 10 फेब्रुवारीला पहिली शिफ्ट होती त्यामध्ये तुम्हाला नॉर्मलायझेशन मध्ये 16 मार्क या ठिकाणी वाढणार आहे। ठीक आहे, त्यानंतर 25 फेब्रुवारीला एसएससी जीडी भरतीचा पेपर होता, तर पहिली शिफ्ट होती, तर यामध्ये नॉर्मलायझेशन मध्ये 16 मार्क तुम्हाला वाढणार आहे आणि 13 फेब्रुवारीला एसएससी जीडी भरतीचा पेपर झाला होता, शिफ्ट होती दुसरी, तर यामध्ये नॉर्मलायझेशन मध्ये 15 मार्क वाढणार आहे। त्यानंतर 10 फेब्रुवारीला एसएससी जीडी भरतीचा पेपर झाला होता आणि शिफ्ट होती दुसरी, तर यामध्ये नॉर्मलायझेशन जवळपास 14.5 मार्क या ठिकाणी तुम्हाला वाढणार आहे। त्यानंतर 20 फेब्रुवारीला एसएससी जीडी भरतीचा पेपर झाला होता आणि शिफ्ट होती दुसरी, तर यामध्ये नॉर्मलायझेशन मध्ये 14.5 तुम्हाला मार्क या ठिकाणी वाढणार आहे। त्यानंतर 7 फेब्रुवारीला एसएससी जीडी भरतीचा पेपर झाला होता, पहिली शिफ्ट होती, तर ह्या शिफ्ट मध्ये 14.5 मार्क तुम्हाला नॉर्मलायझेशन मध्ये वाढणार आहे। 6 फेब्रुवारीला एसएससी जीडी भरतीचा पेपर झाला, शिफ्ट पहिली आणि नॉर्मलायझेशन मध्ये 13.5 मार्क तुम्हाला या ठिकाणी वाढणार आहे। 21 फेब्रुवारीला पहिली शिफ्ट एसएससी जीडीचा पेपर झाला, तर 13.5 मार्क या ठिकाणी वाढणार
वाढणार आहे। त्याचबरोबर 17 फेब्रुवारीला शिफ्ट 2 मध्ये पेपर झाला तर यामध्ये नॉर्मलायझेशन ते 13 मार्क वाढणार आहे। 20 फेब्रुवारीला SSC GDचा पेपर झाला, शिफ्ट 3 होती तर यामध्ये नॉर्मलायझेशन ते 13 मार्क वाढणार आहे। 12 फेब्रुवारीला SSC GDचा पेपर झाला, शिफ्ट 1 होती आणि यामध्ये जवळपास 12.5 मार्क नॉर्मलायझेशन मध्ये वाढणार आहे। आणि 18 फेब्रुवारीला SSC GDचा पेपर झाला होता, शिफ्ट होती 3 तर नॉर्मलायझेशन मध्ये 12.5 मार्क या ठिकाणी वाढणार आहे। त्यानंतर 21 फेब्रुवारीला SSC GDचा पेपर झाला होता, शिफ्ट होती 3 तर यामध्ये जवळपास 12.5 मार्क तुमच्या नॉर्मलायझेशन मध्ये वाढणार आहे। 4 फेब्रुवारीला SSC GDचा पेपर झाला, शिफ्ट होती 1 तर यामध्ये नॉर्मलायझेशन मध्ये 12 मार्क तुम्हाला वाढणार आहे। 5 फेब्रुवारीला SSC GDचा पेपर झाला होता, शिफ्ट होती 2 तर यामध्ये नॉर्मलायझेशन मध्ये 11.5 मार्क तुम्हाला वाढणार आहे। त्याचबरोबर 4 फेब्रुवारीला SSC GDचा पेपर झाला, शिफ्ट होती 3 तर ह्यामध्ये नॉर्मलायझेशन मध्ये 11 मार्क वाढणार आहे। त्यानंतर 4 फेब्रुवारीला SSC GDचा पेपर झाला होता, शिफ्ट होती 2 तर यामध्ये नॉर्मलायझेशन मध्ये 11 मार्क वाढणार आहे। 18 फेब्रुवारीला SSC GDचा पेपर झाला, शिफ्ट 1 होती तर नॉर्मलायझेशन मध्ये 11 मार्क या ठिकाणी वाढणार आहे। 21 फेब्रुवारीला SSC GDचा पेपर झाला, शिफ्ट होती 2 तर नॉर्मलायझेशन मध्ये 10.5 मार्क या ठिकाणी वाढणार आहे। 17 फेब्रुवारीला SSC GDचा पेपर झाला होता, शिफ्ट होती 3 तर यामध्ये नॉर्मलायझेशन मध्ये 10 ते 10.5च्या दरम्यान मार्क या ठिकाणी वाढणार आहे। 18 फेब्रुवारीला SSC GDचा पेपर झाला, शिफ्ट होती 2 तर नॉर्मलायझेशन मध्ये 10-10.5 मार्क या ठिकाणी वाढणार आहे। त्यानंतर जे 11 फेब्रुवारीला SSC GDचा पेपर झाला होता, शिफ्ट होती 1 तर ह्यामध्ये नॉर्मलायझेशनचे जे जवळपास 9.5 ते 10 मार्क तुम्हाला या ठिकाणी वाढणार आहे। त्यानंतर 7 फेब्रुवारीला SSC GDचा पेपर झाला, शिफ्ट होती 2 तर ह्यामध्ये जे नॉर्मलायझेशन मध्ये मार्क वाढणार आहे तर यामध्ये जवळपास 9 ते 10 मार्क या ठिकाणी तुम्हाला वाढणार आहे। ठीक आहे। त्यानंतर 5 फेब्रुवारीला SSC GDचा पेपर झाला होता, शिफ्ट होती 1 तर यामध्ये नॉर्मलायझेशन मध्ये 9.5 मार्क तुम्हाला वाढणार आहे। ठीक आहे। त्यानंतरची जी शिफ्ट होती तर हे होती 7 फेब्रुवारीची शिफ्ट होती आणि तिसरी शिफ्ट होती 7 फेब्रुवारीला आणि नॉर्मलायझेशन मध्ये 9.5 मार्क या ठिकाणी तुम्हाला वाढणार आहे। त्यानंतर 12 फेब्रुवारीला SSC GDचा पेपर झाला आणि शिफ्ट होती या ठिकाणी दुसरी शिफ्ट होती आणि नॉर्मलायझेशन मध्ये 9-9.5 मार्क या ठिकाणी वाढणार आहे। त्यानंतर जर आपण पाहिलं 19 फेब्रुवारीला SSC GDचा पेपर झाला, शिफ्ट 3 मध्ये तर यामध्ये जे नॉर्मलायझेशनचे मार्क वाढणार आहे 9 मार्क या ठिकाणी वाढणार आहे। 20 फेब्रुवारीला SSC GDचा पेपर झाला पहिल्या शिफ्ट मध्ये, नॉर्मलायझेशन मध्ये 9 मार्क वाढणार आहे शिफ्टच्या आणि त्याचबरोबर 19 फेब्रुवारीला SSC GDचा पेपर झाला दुसऱ्या शिफ्टमध्ये तर नॉर्मलायझेशन मध्ये जवळपास 9 मार्क या ठिकाणी वाढणार आहे। त्यानंतरची जी शिफ्ट आहे 19 फेब्रुवारीला SSC GDचा पेपर झाला आणि शिफ्ट होती 1 तर यामध्ये नॉर्मलायझेशनचे जे मार्क वाढणार आहे 8-8.5 मार्क या ठिकाणी वाढणार आहे। त्यानंतर 13 फेब्रुवारीला SSC GDचा पेपर झाला होता आणि शिफ्ट होती 3 तर या शिफ्टमध्ये नॉर्मलायझेशन मध्ये मार्क तुमचे 7.5 ते 8 मार्क या ठिकाणी वाढणार आहे। त्यानंतर जे 11 फेब्रुवारीला SSC GDचा पेपर झाला, शिफ्ट 2 मध्ये तर यामध्ये नॉर्मलायझेशनचे मार्क 7.5 मार्क या ठिकाणी नॉर्मलायझेशनचे वाढणार आहे। त्यानंतर 6 फेब्रुवारीला SSC GDचा पेपर झाला दुसऱ्या शिफ्टमध्ये तर नॉर्मलायझेशन मध्ये जे मार्क तुम्हाला वाढणार आहे 7-7.5 मार्क या ठिकाणी वाढणार आहे। त्याचबरोबर 17 फेब्रुवारीला SSC GDचा पेपर झाला, शिफ्ट 1 मध्ये तर यामध्ये जे नॉर्मलायझेशन मध्ये मार्क वाढणार आहे तर हे जवळपास 5.5 मार्क या ठिकाणी वाढणार आहे। त्यानंतर 11 फेब्रुवारीला SSC GDचा पेपर झाला होता, तिसरी शिफ्ट होती तर नॉर्मलायझेशन मध्ये 4.5 पर्यंत मार्क या ठिकाणी वाढणार आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। आजच्या व्हिडिओचा थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।